नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। शेकडेवारीमधील काही शाब्दिक उदाहरणे आजच्या या लेक्चरमधून पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे, सुमितचा पगार अमितपेक्षा 25% ने जास्त आहे, तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे? जेव्हा दिलेल्या शाब्दिक उदाहरणामध्ये 25% ने जास्त असेल तर काय करायचं आपल्याला पाहूया। बघा या ठिकाणी 100 गुणिले 25 जास्त म्हटल्यामुळं 100 अधिक 25 करायचं आहे। क्लियर आहे? म्हणजे 25% या ठिकाणी दुसरं काहीही शाब्दिक उत्तर पाहू नका। तर या ठिकाणी 25% ने जास्त म्हटलं तर डायरेक्ट करायचं 100 गुणिले 25 आणि जास्तसाठी 100 अधिक 25। जर 25% ने कमी असेल तर काय केलं असतं आपण 100 गुणिले 25 100 वजा 25। क्लियर आहे? मग या ठिकाणी 25 ने जास्त आहे म्हटल्यामुळं आपण 100 अधिक 25 केलेलं आहे। यानंतरचे स्टेप्स काय तयार होईल बघा। 100 ने 25 ला गुणाकार करायचा आहे, 25 एक 25 आणि त्यानंतरचे 2 शून्य। क्लियर आहे? भागिले 100 आणि 25 125 बरोबर। त्यानंतर पाहूया 25 ने 125 ला भाग द्यायचा आहे, म्हणजे 25 एक 25 या ठिकाणी 2 शून्य, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 दुनी 10 20, म्हणजेच 20% ने अमितचा पगार सुमितपेक्षा 20% कमी आहे। त्यानंतरचं उदाहरण पाहूया। या ठिकाणी पहा, अमोलचा पगार विशालपेक्षा 20% ने कमी आहे, तर विशालचा पगार अमोलपेक्षा किती टक्के जास्त आहे? या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये 20% ने कमी आहे, मग त्यासाठी आपण ट्रिक्स काय सांगितलेली आहे, तर 100 गुणिले हा 20, इथे 20% ने कमी असो की जास्त असो आपल्याला 100 गुणिले 20 अशा प्रकारची मांडणी करायची आहे। त्यानंतर महत्त्वाचं आहे 100 20% ने कमी म्हणजेच काय वजा 20। क्लियर आहे? त्यानंतरची स्टेप तयार होईल 100 गुणिले 20 बे एक बे म्हणजे 2000 भागिले 100 मधून 20 ही संख्या वजा केली असता आपल्याला मिळाले 80। क्लियर आहे? त्यानंतर पाहूया, हा शून्य आणि हा शून्य कटला, बे एक बे, बे चौक 8, बे पंचे 10 शून्य, बे दुने 4, बे एक बे, बे दुने 4, बे पंचे 10, म्हणजेच काय 25%। अमोलचा पगार विशालपेक्षा 20% कमी आहे, तर विशालचा पगार अमोलपेक्षा 25% हे जास्त आहे। त्यानंतरचं उदाहरण पाहूया। दुधाचा भाव 50% ने वाढला, घरात दूध किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? बघा या ठिकाणी 50% ने वाढलेला आहे, म्हणून आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघा 100 गुणिले 50% ने वाढला भागिले वाढल्यासाठी आपण काय करत असतो 100 अधिक 50। त्यानंतरची स्टेप आहे 100 ने 50 ला गुणाकार करायचे, 5 एक 5 आणि बाकीचे 0 3 5000, 100 अधिक 50 150। त्यानंतरची स्टेप, हा शून्य आणि हा शून्य कटला, 5 एक 5 0, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9, म्हणजेच काय 33.3%। दुधाचा भाव 50% ने वाढला, घरात दूध किती टक्के कमी करावं लागेल, तर 33.3% कमी करावा, म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनाला क्लिक करून लाईक नक्कीच करा। त्यानंतरचा व्हिडिओ पाहूया। त्यानंतरचं उदाहरण, रामला शीतापेक्षा 10% गुण जास्त मिळाले, तर शीताला रामपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? बघा सांगितलेल्या ट्रिक्सनुसार आपल्याला काय करायचं आहे, 10% गुण जास्त आहे, म्हणजेच आपल्याला मांडणी 100 गुणिले हा 10 आणि जास्त असल्यामुळं 100 अधिक 10 अशा प्रकारची मांडणी करायची आहे। मांडणी केल्यानंतर 100 आणि 10चा गुणाकार केल्यास आपल्याला 1000 ही संख्या मिळेल। त्यानंतर 100 अधिक 10 110। त्यानंतरची स्टेप पहा मित्रांनो, 0 0 कटून जातो, मग या ठिकाणी शिल्लक राहील 100 भागिले 11। क्लियर आहे? मग 11 एक 11, 11 9 99, या ठिकाणी 0 1 0 आणि 11 9 99, म्हणजेच 9.09% कमी मिळाले। रामला शीतापेक्षा 10% गुण जास्त मिळाले, तर शीताला रामपेक्षा 9.09% गुण कमी मिळाले।
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू. मित्रांनो, शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी 0.625 गुणिले 12% बरोबर किती? या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊया. 0.625 गुणिले 12% म्हणजे 100 आहे. क्लिअर आहे मित्रांनो? या ठिकाणी आपण काय करू शकतो, 12 आणि 100 या दोघांचा भाग पण देऊ शकतो, किंवा टिकच्या माध्यमातून आपण काय करायचं ते बघा. या ठिकाणी खाली 2 शून्य आहेत, तर काय करायचं, या 12च्या डावीकडे 2 स्थळ सोडायचं खाली 2 शून्य असल्यामुळे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 0.225 गुणिले 0.12 आणि आहे 100. क्लिअर आहे? आता क्लिअर झाल्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो, 0.625 गुणिले 0.12 या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल मित्रांनो, शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी 0.625 गुणिले 12% बरोबर किती? या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊया. 0.625 गुणिले 12% म्हणजे 100 आहे. क्लिअर आहे मित्रांनो? या ठिकाणी आपण काय करू शकतो, 12 आणि 100 या दोघांचा भाग पण देऊ शकतो, किंवा टिकच्या माध्यमातून आपण काय करायचं ते बघा. या ठिकाणी खाली 2 शून्य आहेत, तर काय करायचं, या 12च्या डावीकडे 2 स्थळ सोडायचं खाली 2 शून्य असल्यामुळे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 0.225 गुणिले 0.12 आणि आहे 100. क्लिअर आहे? आता क्लिअर झाल्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो, 0.625 गुणिले 0.12 या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल नमस्कार मित्रांनो, शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी 500 पैकी 240 म्हणजे किती टक्के? या ठिकाणी आपण मांडणी अशा प्रकारे करायचं. 500 पैकी 240. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच याचा अर्थ आहे बरोबरीचं चिन्ह. किती म्हणजेच टक्के, x टक्के. क्लिअर आहे? अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर परत आपण पाहू शकतो, हा या ठिकाणी 240 आहे. 240 भागिले 500 बरोबर x टक्के म्हणजे x भागिले 100. क्लिअर आहे? मग या ठिकाणी 240 भागिले 500, या ठिकाणी हा छेदामध्ये 100 आहे, तर डाव्या बाजूला गेल्यानंतर कुठे जातो, हा अंशामध्ये जातो आणि उजव्या बाजूला x. म्हणून 100 एक 100, 100 5 500, 5 एक 5, 5 चोक 20, 5 48 म्हणजेच 48%. 500 पैकी 240 म्हणजेच 48% होय. नमस्कार मित्रांनो, शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी 500 पैकी 240 म्हणजे किती टक्के? या ठिकाणी आपण मांडणी अशा प्रकारे करायचं. 500 पैकी 240. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच याचा अर्थ आहे बरोबरीचं चिन्ह. किती म्हणजेच टक्के, x टक्के. क्लिअर आहे? अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर परत आपण पाहू शकतो, हा या ठिकाणी 240 आहे. 240 भागिले 500 बरोबर x टक्के म्हणजे x भागिले 100. क्लिअर आहे? मग या ठिकाणी 240 भागिले 500, या ठिकाणी हा छेदामध्ये 100 आहे, तर डाव्या बाजूला गेल्यानंतर कुठे जातो, हा अंशामध्ये जातो आणि उजव्या बाजूला x. म्हणून 100 एक 100, 100 5 500, 5 एक 5, 5 चोक 20, 5 48 म्हणजेच 48%. 500 पैकी 240 म्हणजेच 48% होय.